रूप पाहता रुचनी रूप पाहता रुचनी
नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभ जगननीत पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांभुज तेज स्मृति प्रदेश विधींद्रादि देवैर सदा स्तूर्यमान समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
वाचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो जन्मही काया जगदीश्वराते जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती कडानो राजा गिरे झाला गडानो राजा गिरे झाला शिवबा सिंहासनी बैसला शिवबा सिंहासनी बैसला हाती घेऊनी तलवार करी मुघलाचा संहार गडानो राजा गिरे झाला शिवबा सिंहासनी बैसला आता हृदय हे आपुले चौफाडून या भले वरी बैसऊ पावले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अजिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे आता मज साई येते श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनव रघुबर विमल जसू जोदायुक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्य सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे साधू एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये महाराज देवाला काय आवडते, देवाची आवड महाराज या अभंगामध्ये सांगतात। सर्व जीवाला देव आवडते, पण देवाला काय आवडते याचं स्पष्टीकरण महाराज या अभंगामध्ये करतात। विठाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये जशी जमेल अशी कीर्तन रूपी सेवा करण्याचा प्रयत्न करू। विठाला या चराचर विश्वात्मक जगतामध्ये जर सूक्ष्म निरीक्षण जर करू गेलो तर जीवाची आवड भिन्न आहे आणि देवाची संतांची आवड भिन्न आहे आणि देवाची आवड भिन्न आहे। जीव अनेक आहेत, संत थोडे, पण देव मात्र एक आहे। जीव अनेक असल्यामुळे त्यांच्या आवडीही अनेक आहेत। एकाला एक आवडत नाही, अनेकाला एक आवडत नाही, त्याच्यामध्ये बरीचशी उदाहरणे आहेत।
आता आपण विचार करू, अनेकाला एक आवडत नाही. साधं उदाहरण आहे, आपल्या घरामध्ये 10 माणसं जर असली, 10 माणसाच्या आवडीसाठी थोडा आवाज द्या, थोडा आवाज. 10 माणसं जर असले, 10 माणसाची आवड सारखी नाही. साधं उदाहरण घेऊ चहाचं. कोणाला गोड आवडते, कोणाला सपक आवडते, कोणाला टिकाची आवडते. आता एखादा असते फक्त त्याला देणारा पाहिजे. कोणता आहे पण मला बरोबर आहे, त्याला देणारा पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवाची आवड भिन्न भिन्न आहे. जीवाची आवड भिन्न भिन्न. विठाल विठाल तुमचं आमचं जाऊ द्या. पुराणातील प्रसिद्ध उदाहरण आहे, रामायणातील उदाहरण आहे. आता रामायणाची भरपूर आहे तिथं बघते. रामायण वाचणाऱ्यांची सीताराम रामायणाची सेवा करतात दररोज वाचनाची, तो उजवडीच आहे. रामायणातील प्रसिद्ध उदाहरणे राजा दशरथाला 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3ही राण्या राजा दशरथाच्या मनासारखं वागणाऱ्या होत्या, पण तिघीच्या आवडी मात्र भिन्न भिन्न होत्या. ज्या वेळेला त्या 3ही राण्या गर्भवती होत्या, गर्भवती असताना कुलगुरु वशिष्ठाने सांगितलं, राजे जा त्यांना त्यांचे डोहळे विचारा. ज्या वेळेला डोहळे विचारणा करता राजा दशरथ पहिल्यांदा कोणाच्या मालात आलो, कोणाच्या मालात आली? कौशल्य, कैकेयीच्या आले. कैकेयीच्या मालात आले असताना कैकेयी महाराणीला त्यांची आवड विचारली. त्यावेळेला कैकेयी महाराणी काय म्हणली? ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंधरा, नाही समाचार त्याचा माझा. रामाला 14 वर्षासाठी वनवासाला धाडावं आणि माझ्या व्रताला राज्यगादीवर बसवावं, ही आवड कोणाची? मला कैकेयीची. कैकेयीची आवड हे ऐकून राजे दुःखी झाले आणि दुःखी होऊन दुसऱ्यांदा सुमित्रेच्या महालामध्ये आले आणि सुमित्रा मातेला तिची आवड विचारली. त्यावेळेला सुमित्रा महाराणी म्हणत होती, प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा, वडिलाची सेवा हरलिसी. ज्येष्ठ बंधू, वडीलधारे जे बंधू आहे त्या मुलाची माझ्या मुलाकडून त्या ज्येष्ठाची सेवा घडावी, ही आवड सुमित्रा मातेची. सुमित्रा मातेचं आवड ऐकली आणि राजे आनंदित झाले आणि आनंदित होऊन पुन्हा कौशल्य मातेच्या महालामध्ये आले. कौशल्य मातेचं रूप पाहिलं राजाने, तर कौशल्य मातेचं रौद्र रूप, ते रूप पाहिल्यानंतर राजाने कुलगुरु वशिष्ठाला बोलले आणि म्हणले, राजे म्हणाले, काय झालंय कौशल्य मातेला, इतके कसं असं म्हणजे भूत लागल्यासारखं करते. त्यावेळेला कौशल्य माता म्हणत होती, आणि रे धनुष्य मारे न रावणा, लंका विभीषणा देईन मी. सांगायचं तात्पर्य की 3ही राण्या राजा दशरथाच्या मनासारखं वागणाऱ्या होत्या, पण तिघीच्या आवडी मात्र भिन्न भिन्न होत्या. याचाच अर्थ जीवाची आवड ल्यावे खावे बरे
सदैव हीच करी हाव संसारी. संसारातील प्रत्येक जीवाची आवड आहे भिन्न भिन्न आहे. आता जीवाची आवड पाहिली, आता संतांच्या आवडीचा विचार करू. संतांना काय आवडते? जगद्गुरु तुकोबारायला विचारला त्यांना काय आवडते. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आवडे हे रूप उजिरी सुगुण पाहता लोचन सुखावले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले त्या देवाचं सावळं सगुण रूप मला आवडलं. तेवढा देवाचं रूपच असं आहे. राजस सुकुमार मदना सुकुमार मदनाचा पुतळा रवीस सीता लोपलिया रवीस सीता लोपलिया लोपलिया कस्तुरी मणवट चंदनाचे उटे. सुंदर असं देवाचं रूप जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला आवडतंय. अहो जीवाला तर देवाचं रूप आवडत. नाशिकला पुराणामध्ये उदाहरण आले गुरुजी की प्राण्यांना पण देवाचं रूप आवडत. आपल्या भागवतामध्ये कालियाच्या पत्न्या देवाच्या रूपावर बोलले. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठावर खेळ खेळण्यासाठी गेले, खेळ खेळत असताना जोरास भगवंताने चेंडू मारला आणि चेंडू यमुनेच्या पाण्यामध्ये बुडाला. चेंडू पाण्यात बुडते का? पण देवाने बुडवला. त्यावेळेला गोपाळ म्हणाले, भगवंता आम्हाला तोच चेंडू पाहिजे. त्यावेळेला भगवान म्हणले, तो चेंडू आणून देतो मी. भगवान कळंबाच्या झाडावर चढले आणि त्या कालिया डोहामध्ये उडी घेतली. उडी घेऊन ज्या वेळेला भगवान त्या कालिया नागपत्न्याच्या जवळ गेले, त्यावेळेला नागपत्न्या म्हणले, हा हा कितना सुंदर, किती देवाचं रूप सुंदर आहे. त्या नागपत्न्या बोलल्या, महाराज नाग चावताना काय काळण गोरं बघत आहे काय? गोरे माणसं चावते असं काही नाही, पण देवाचं रूप इतकं सुंदर आहे, आकर्षक, चित्ताला आकर्षण करणारं देवाचं रूप आहे. त्या नागपत्न्या बोलल्या आणि म्हणू लागल्या, पैसे वीजडोनी. भगवंताचं स्वरूप इतकं सुंदर आहे. त्या नागपत्न्या प्राणी देवाच्या रूपावर फुलले. त्यावेळेला त्या नागपत्न्या म्हणत होत्या, बाळा तू इथून जा
आमचा पती जर उठला तर तुला दोष करीन. ते म्हणले मी बाळ नाही, तुमच्या पतीचा काळ आहे, तुमच्या पतीला इथून पळवून लावण्यासाठी आलोय असं भगवान बोलले. आणि कालिया नागाच्या शेपटीवर जोर अशी लात मारली. त्यावेळेला कालिया नाग जागा झाला. भागवतामध्ये असं उदाहरण आहे की कालिया नाग पण देवाच्या रूपावर उठला. त्याचं रूप पाहिल्यावर चालवायची इच्छा होत नाही असं कालिया नाग बोलला. भगवंताचं रूपच असं सुंदर आहे. जरी की पगडी बांधे, प्रसिद्ध गाणे. जरी की पगडी बांधे सुंदर कोवाला, कितना सुंदर बाकी बिहारी, कितना प्यारा, कितना सुंदर बाकी बिहारी, कितना लागे प्यारा. नट घुंघराले बाल तेरे काले वाले बाल, सुंदर श्याम सलोना तेरी टीडी बेड़ी चाल. हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला, हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला. कितना सुंदर बाकी बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाकी बिहारी, कितना लागे प्यारा. इतकं देवाचं रूप सुंदर आहे. आपल्याला हे पूर्ण उदाहरण पाहून वेळ घ्यायचा नाही. जगद्गुरु तुकोबारायाला देवाचं रूप आवडलं. तुकोबाराया म्हणले, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आता ज्ञानोबारायाला काय आवडलं? ज्ञानोबाराया म्हणले ना, देवा मला तू माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतोस. तुझी आन वाहीन गा देवराया देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा, कानडिया विठोबा. एकंदरीत सर्व संतांचा जर विचार केला म्हणतो महाराज तर सर्व संतांना देव आवडतो. नाही त्यांचा विषय देव झालेला आहे. एक विषय तो सकळांचा हरी, विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. सर्व संतांचा जर विचार केला तर त्यांना देव आवडला. आता जीवाची आवड आपण पाहिली, संतांची आवड पाहिली. आता देवाला काय आवडते याचं उत्तर शांती ब्रह्म.
एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे भक्त रात्रंदिवस देवाचं भजन करतात ते भक्त देवाला आवडतात. आता किती नामस्मरण केल्यावर काय फायदा होते हे पाहूया. 1 कोटी जर नामस्मरण केलं महाराज तर महारोग जातो, असे पुराणामध्ये उदाहरण आहे. 1 कोटी नामस्मरण जर केलं तर महारोग जातो. आणि 2 कोटी नामस्मरणाचा फायदा आहे की संपत्ती प्राप्त होते. कोणाला झाली ते पुढे उदाहरण पाहूया. असे 13 कोटी नामस्मरणापर्यंत सांगितले. 3 कोटी ते नामस्मरण जर केलं तर यश कीर्ती मिळते. 4 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात. किती सांगितले बरोबर? 13 सांगितले. 13 कोटी नामस्मरण जर केलं तर ज्या देवाचं आपण भजन करतो, त्या देवाचं आपण चिंतन करतो, तो देव साक्षात आपल्या समोर उभा राहतो. इतकं नामचिंतनाचं महत्व आहे. आता 1 कोटी नामस्मरण कोणी केलं? भारद्वाज ऋषीचं उदाहरण येते रामायणात. भारद्वाज ऋषीला महारोग झाला होता आणि मग भारद्वाज ऋषीने प्रभू श्रीरामाचं भजन केलं. त्यावेळेला प्रभू श्रीराम जंगलामध्ये आले आणि प्रभू श्रीराम म्हणाले, का माझा धावा केला, कशासाठी बोलून? त्यावेळेला ऋषी म्हणाले, प्रभू ह्या रोगामुळे मी त्रस्त आहे. माझं भजनामध्ये, चिंतनामध्ये, तपश्चर्येमध्ये मन लागत नाही. त्याच्यासाठी मी काय करू? त्याच्यामुळे मी तुमचं स्मरण केलं. त्यावेळेला प्रभू म्हणाले, तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा, तुमचा महारोग जाईल. त्यावेळेला ऋषी म्हणाले, मी काही संसारिक आहे का, मला लेकरं बाळ बायको आहे का, मला गरम पाणी कोण करून देणार आहे? प्रभू म्हणाले, चिंता कशाला करताय, मी आहे ना. त्यावेळेला प्रभू श्रीरामाने फाद्यातून बाण काढला, जमिनीमध्ये मारला आणि गरम पाण्याचा कुंड तयार केला. गरम पाण्याचा कुंड तयार केल्यानंतर प्रभू म्हणाले, करा आंघोळ. त्यावेळेला ऋषी म्हणाले, पाणी खूप गरम आहे प्रभू, हे मला पाणी सहन होणार नाही. त्यावेळेला प्रभूने भात्यातून दुसरा बाण काढला, जमिनीमध्ये मारला, लगेच थंड पाण्याचा कुंड तयार झाला. आता ऋषी म्हणाले, प्रभू हे पाणी पण खूप थंड आहे, हे मला सहन होणार नाही. त्यावेळेला प्रभूने तिसरा बाण काढला, जमिनीमध्ये मारला आणि मग कोमट पाण्याचा कुंड तयार केला. आता प्रभू म्हणले, तुम्हाला लागल तसं घ्या. मग ऋषींनी त्या पाण्याने आंघोळ केली आणि महारोग गेला. सांगायचं तात्पर्य येईल की नामस्मरणामुळे महारोग जातो. विठ्ठल आता 2 कोटी नामस्मरण कोणी केलं, कोणाला फायदा झाला? त्यासाठी बळीराजाचा पूर्वजन्मातील इतिहास आहे. बळीराजा पूर्वजन्मामध्ये दारुड्या होता आणि एका वेशीच्या नादी लागलेला होता. त्या वेशीसाठी दररोज जंगलामध्ये जायचा, स्वतःच्या हाताने फुलं तोडून आणायचा आणि गजरा तयार करायचा आणि त्या वेशीच्या विणीमध्ये घालायचा. असा त्याचा दररोजचा उपक्रम. जंगलामध्ये जायचं, फुलं आणायची आणि गजरा तयार करायचा. एक दिवस त्याला यायला उशीर झाला, पळतच सुटला. पळता 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 एका दगडाला अडकला आणि जोरात पडला. असं जोरात पडल्यामुळं डोक्याला मार लागला. डोक्याला मार लागला, गजरा माझा त्याने पडू द्या, मी असं वरी धरल्या. गजरा पडू दिला नव्हता. त्यावेळेला डोक्याला मार लागला. त्याला आता असं लक्षात येते की आपण आता अगदी काही क्षणामध्ये आपला प्राण जाणार आहे. त्यावेळेला बळी, आता हे गजरा काय आपण वेशीपर्यंत नेऊन पोहोचू शकणार नाही. त्यावेळेला जवळच महादेवाचं मंदिर होतं. महादेवाचं मंदिर पाहिलं आणि ते जोरात गजरा असा महादेवाच्या पिंडीवर फेकला. हे भोलेनाथ म्हणला आणि प्राण सोडला. प्राण गेल्यानंतर यम दरबारी गेला. यम दरबारी गेल्यावर यम विचारू लागले, सांग तुला तुझ्या पुण्याचं फळ अगोदर भोगायचं की पापाचं? त्यावेळेला मला म्हणलं, ते बळीराजा म्हणू लागला, मी पुण्य केलंच नाही. कुठं पुण्य केलं? नाही म्हणले. एकदा म्हणलास म्हणले, हे भोलेनाथ म्हणलास आणि ते गजरा तू पिंडीवर टाकला. आणि एकदा म्हणले ना काय होतं, जा म्हणले 1 तासासाठी तू स्वर्गाचा राजा झालास. त्यावेळेला स्वर्गामध्ये आला. ते स्वर्गातलं सुख पाहिलं. ते स्वर्गातलं सुख महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर वेळ असेल. गंधर्वगत गाणे, रम्यायस्या नाचणी, ते ऐश्वर्य पाहिलं पण त्या ऐश्वर्याला भुलला नाही. विचार केला, देवाचं मी एकदा नाव घेतलं तर 1 तासासाठी स्वर्गाचा राजा होऊ शकतो. जर मी 1 तास जर देवाचं भजन केलं तर काय होईल?
कळलं, विचार केला नाही. आता देवाचा 1 तास म्हणले आपली, महाराज देवाचा 1 तास म्हणलं आपली 4-5 वर्ष तरी होणार. त्याचा विचार ते गणित आले नाही महाराज. 4-5 वर्ष, त्या 4-5 वर्षामध्ये बळीराजांनी भजन केलं, नामस्मरण केलं. परिणाम पुढच्या जन्मामध्ये त्रिभुवनाचा राजा झाला. त्रिभुवनाचा राजा झाला. भगवान विष्णूला बळीराजाच्या दारामध्ये येऊन भीक मागावं लागली. कशाचा परिणाम आहे? नामाचा परिणाम आहे. सांगायचं तात्पर्य, नामचिंतनामुळे संपत्ती प्राप्त होते. विठाला तुकाराम महाराज म्हणतात, नकळे ते कळू येईल उगले, नामिया विठ्ठले एकाच्या. ज्या शांतीप्रमाणे एकनाथ महाराजाचा आपण नाव अभंग घेतलाय, त्या एकनाथ महाराजाला पुढलं ज्ञान होतं महाराज. नकळे ते कळू येईल उगले, नामिया विठ्ठले एकाच्या. संतांना भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचा ज्ञान असतो. परिणाम कशाचा आहे? नामस्मरणाचा. म्हणजे रात्रंदिवस संत मंडळी नामस्मरण करतात. नात्रायण एकनाथ महाराज म्हणले नाही एका ठिकाणी महाराज, कलियुगाची दादा ऐकावी थोरी. पुढचं सांगितलं त्यांनी काय होणार आहे. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भरतार सांडोनी घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकून ऐकावा निर्धारी. संतांना पुढचं कळालं, भविष्यामध्ये काय होणार आहे हे संतांनी सांगितलं महाराज. तुकोबाराय म्हणले एका ठिकाणी, काय नवी केले एका चिंतिता विठ्ठली, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. नामानं काय होत नाही. घेताना विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. पिंटू महाराज पहिली जाहिरात चालायची टीव्हीवर, झंडू बाम 1 बाम 3 काम, सर्दी सरदर्शी आराम. बरोबर आहे. त्याच्यावर एक दृष्टांत आहे. एक खेडेगावातील मुलगा, आता लई बोर झालीत माणसं फिरवतात. खेडेगावातील मुलगा कामासाठी शहरामध्ये गेला. शहरामध्ये गेला असताना एका डॉक्टरच्या हाताखाली काम करायचं. डॉक्टरच्या हाताखाली काम करत असताना ते डॉक्टरकडे पेशंट यायचे. पेशंट आले की ह्याचं नाव होतं आपल्या ह्याला म्हणायचे डॉक्टर, बाळू एक सोनामुखी चूर्णाची पुडी दे. कोणताही रोग असो, ताप असो, खोकला असो, सर्दी असो, हे बाळू म्हणला हे डॉक्टर कोणताही रोग असो एकच पुडी द्यायला कशाला. काही झालं कोणी म्हणलं ताप यायली, डोकं दुखायले, अंग दुखायले म्हणलं तरी बाळू एक सोनामुखी चूर्णाची पुडी दे. ह्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा गावाकडे जाऊन मी दवाखाना टाकतो म्हणलं. त्याच्या हाताखाली 500 रुपये काम करण्यापेक्षा बाळूने विचार केला आणि एक पोतभर सोनामुखी चूर्णाची पुडीचं पोतच घेतलं आणि गावाकडे आला. गावाकडे आला आणि त्या दवाखान्यावर नाव टाकलं डॉक्टर सर्वजानी. कोणत्याही रोगावर विलाज डॉक्टर सर्वजानी अशी पाठीच लावली. पाठी लावल्यानंतर त्या गावामध्ये एक कुंभार राहत होता.
आणि त्या कुंभाराचा हरवलं होतं गाढव. 2 दिवसापासून त्या कुंभाराचं गाढव हरवलं होतं. कुंभार त्रस्त होता. आता गाढव नाही तर माती कशी आणावी, माती नाही आणल्यावर गाडगे कसे घडवावे, आणि गाडगे नाही घडवले ते विकावे पोटासाठी, म्हणजे ते चिंतेत होता. खंडोबाचा चिंतेमध्ये असताना त्याला कळालं की आपल्या गावात एक डॉक्टर आहे. कोणीतरी सांगितलं आपल्या गावात डॉक्टर आहे, जा म्हणून कुंभार डॉक्टरकडे आला आणि डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर साहेब 2 दिवसापासून माझं गाढव हरवलं. त्यावेळेला आता हे गाढव हरवण्याचा ह्या डॉक्टरचा काही संबंध आहे? काही संबंध नाही. तर हे डॉक्टर सर्वसानी होता ना, कोणत्या त्याच्याकडे इलाज होता. हे म्हणले काय झोपा म्हणले. आणि डॉक्टरने तपासलं आणि एक सोनामुखी सुरण्याची पुडी दिली होती. एक सोनामुखी सुरण्याची पुडी ती मिळली. म्हणजे कशी घ्यायची म्हणली, 1 ग्लास पाण्यामध्ये घ्या म्हणली. आता ह्याला काही झालंच नव्हतं. त्याने ती सोनामुखी सुरण्याची पुडी गेला आणि घेतली. परिणाम संडास लागली. घे तांब्या पळ कुंभार त्रस्त त्या पुडीमुळे. आता कुंभार म्हणल्याकडे हे तांब्याने नुसतं फुकीटच घेतो, माळावर जाऊन बसतो. किती चक्रा करावा म्हणला या तांब्याने. माळावर जाऊन बसला. जसा कुंभार माळावर जाऊन बसला की त्याला पुढच्या डोंगरावर मग गाढव सरायला दिसत. आता हे म्हणल्याकडे हे पकीट दिलं फेकून, गाढवाकडे गेला, गाढवावर बसला आणि ते गाढव तसंच घेऊन त्या डॉक्टरकडे आला. आणि त्या डॉक्टरला म्हणला, डॉक्टर साहेब थोडा त्रास झाला पण गुन्हा आला म्हणजे विठाला. त्या गावामध्ये एक राजा राहत होता. त्या राजाला होत्या 2 पत्न्या. दुसरी पत्नी राजाची म्हणाली, एक तर ही राहील नाहीतर मी राहील. राजा म्हणल्याकडे पहिलीच कुठतरी व्यवस्था करतो. ते तर मला पहिलीच कुठतरी व्यवस्था करतो म्हणला. मग पहिलीला गावाच्या बाहेर एक घर बांधून दिलं. पण ही पतिव्रता मावली होती. तिला पतीची सेवा घडेना म्हणून चिंतेमध्ये होती. अशी चिंतेनं वाळून गेली. ते कुंभार चालवलं तिथून. ते कुंभार म्हणला, काय झालं राणे साहेब, एवढ्या चिंतेत दिसतायत? काही नाही म्हणली, माझा पती मला सांभाळत नाही, मला पतीची सेवा घडत नाही म्हणून मी चिंतेत आहे. चिंता करू नका म्हणले, आपल्या गावात डॉक्टर आलाय. डॉक्टर सर्व जाणे, त्याच्यावर कोणत्याही गोष्टीवर इलाज आहे म्हणले. असं आहे का म्हणले. मग राणे साहेब लगेच डॉक्टरकडे आले आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब मला माझे पती सांभाळत नाही, त्याच्यावर काही इलाज आहे का? डॉक्टर म्हणले हो. डॉक्टरने लगेच चेक केलं. डॉक्टरने चेक केलं आणि एक सोनामुखी चूर्णाची पुडी दिली. आता ह्या राणीला राजाला नाही सांभाळण्याचा ह्या डॉक्टरचा पुढचे काही संबंध आहे का? काहीच अर्थात संबंध नाही. पण डॉक्टर सर्व जाणे होता. मग ही पुडी दिली आणि कशी घ्यायची म्हणल्यावर 1 ग्लास पाण्यामध्ये घ्या म्हणजे. आता ह्या राणीला काही झालं नव्हतं. तिनं बी ती सोनामुखी चूर्णाची पुडी घेतली. तिलाही त्रास सुरू झाला. अंदाजचा त्रास सुरू झाला त्या राणीला. आता राणी त्या त्रासामुळे आधीच वाळून गेली होती चिंतेनं, आणि ह्या त्रासामुळे जास्तच वाळून गेली. वाऱ्यासारखी बातमी पसरली, राणी मराय झाली. सगळ्या गावात प्रधान सेवक पळतच राजाकडे आले. म्हणले, राजे साहेब राणी मराय झाली म्हणले. राजवाड्याच्या बाहेर जर राणी मेली तर काय म्हणले आपलं नाव राहणार आहे. राणी चिंतेमध्ये. आता ही वाऱ्यासारखी बातमी पसरली. प्रधान सेवक राजाकडे पळत आले. राजे साहेब राणी मराय झाली म्हणले. राजवाड्याच्या बाहेर जर राणी मेली तर आपलं काय राहील नाव रे. लवकरात लवकर राणीला घेऊन ये. त्यावेळेला राजाने रथ सजवला आणि राणीला राजवाड्यामध्ये घेऊन आले. 2 दिवसात तर राणी ताईटच झाली. आता ही राणीनं काय केलं, सोनं पैसा दागिने घेऊन डॉक्टरकडे आली. डॉक्टर साहेब थोडा त्रास झाला पण गुन्हा आला म्हणले. आता त्या राजाच्या दुसऱ्या राजाने ह्या राजाला पत्र पाठवलं, एक तर शरण या नाहीतर युद्धाला तयार राहा. आता राजा चिंतेमध्ये काय करावं. पुढच्या राजाकडे 2500 सैन्य, आपल्याकडे 500 सैनिक आहेत. आता युद्ध कसं करावं, आपलं राज्य गेलं म्हणले. असे 2 दिवस झाले राजा चिंतेमध्ये होता. तेव्हा राणी म्हणाली, का चिंतेत आहेत, काय झालं तुम्हाला, कशाची चिंता आहे? त्यावेळेला म्हणले, असं पुढचा राजा आपल्यावर आक्रमण करणार आहे म्हणले. त्याच्याकडे 2500 सैनिक, 500 सैनिक आहे. अहो चिंता करू नका म्हणले, आपल्या गावात डॉक्टर आलाय, त्याचं नावच आहे म्हणजे डॉक्टर सर्व झाले. लगेच राजा डॉक्टरकडे आला.
आणि डॉक्टरला म्हणली राजेसाहेब असं असं पुढचं राज्य सैन्य आक्रमण करणार आहे. म्हणजे आपलं सैन्य किती? म्हणजे 500 म्हणजे सैन्य. म्हणजे एक पुढे द्या म्हणजे सगळं सैन्याला आपल्या एक आता ह्या पुढच्या राजाने आक्रमण करण्याचा आणि ह्या राजाचा काही संबंध आहे का अर्थात या पुढीचा? 500 सोनामुखी चूर्णाच्या पुढ्या घेतल्या आणि प्रत्येकाला सैनिकाला एक दिली. आता सैनिकाला त्रास सुरू झाला. आता 500 सैनिक म्हणजे सगळ्या गावाच्या वेशीवर घाण झाल्यावरती पुढचं सैन्य युद्ध करण्यासाठी आक्रमण करायला आलं. आक्रमण करायला आल्यानंतर ते पुढचं सैन्य म्हणजे बाबा ह्या गावात काहीतरी रोगाची साथ आहे. या रोगावर काहीतरी ह्या गावामध्ये रोगाची साथ आहे. इथं थांबण्यात काही मतलब नाही. म्हणजे आपण आपलं घर जवळ केलेलं बरोबर. पूर्ण सैन्य परत गेलं. म्हणजे सैन्य पुढं तर झालं ना राजाकडं. राजेसाहेब थोडा त्रास झाला पण गुन्हाला पूर्ण सैन्य पळून गेलं. म्हणले आता हे जसा हे सोनामुखी चूर्णाची पुढे कोणत्याही 3 रोग काही झाले तरी सोनामुखी चूर्णाची पुढे देतो तसं आपल्या देवाचं नाव आहे. म्हणजे मला जे जया पाहिजे ते आहे रे. संत मंडळी म्हणले ना जे जया पाहिजे ते आहे रे. म्हणून आपण रात्रंदिवस देवाचं भजन केलं पाहिजे. पण आपण भजन करीत नाही, चिंता करतो. बरोबर आहे का? पण देवाचं चिंतन करायला पाहिजे. आपण चिंता नाही करतो. आपली चिंता काय? रोज आपलं आता चिंता तर काय लग्न होईल काय चिंता आहे. प्रत्येकाला विचारा लग्न होईल काय. प्रत्येक काय तुम्ही गाणं म्हणता यंदा याव माझं नाव साजनीच्या मुखानात. पण एकदा आल्या काय म्हणलं ते बिंडोला तुम्हाला माहिती आहे? ये क्या हुआ कैसे हुआ. बरोबर आहे का? आता तुम्ही त्याच अवस्थेत म्हणून आपण चिंता करायची नाही. आपण चिंतन करायचं आहे. आपण जर देवाचं चिंतन केलं तर आपली चिंता कोणाला आहे? तुझी चिंता त्याची सर्व सर्व आहे. आपण जर देवाचं चिंतन केलं तर आपली चिंता देवाला लागली. आता लोक म्हणले महाराज आणखी देवाला काय आवडते? त्याचं उत्तर महाराज बघायच्या दुसरे
चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्या भक्ताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ते भक्त देवाला आवडतात. म्हणून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन असलं पाहिजे. रोज उठून आपण तुळशीचं दर्शन केलं पाहिजे, तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. आणि तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना सुकलेलं वाळलेलं पान एखादं असेल तर ते पान उचलावं, त्याचं दर्शन करावं आणि दर्शन करून ते पान सेवन करावं. पिकले पान भूमीवरी पडले ते कामस्तकी वंदिले. कोटी तीर्थाचे स्नान घडले हे महिमान तुळशीचे. एवढं तुळशी मातेचं महत्व आहे. ज्या वेळेला गोपी रासलीला करत होत्या, विठू महाराज ज्या वेळेला गोपी रासलीला करत होत्या त्यावेळेला गोपी म्हणत होत्या आम्ही किती भाग्यवान आहोत, देव आमच्या सोबत आहे. देवाला सर्व काही सण होते पण अभिमान सण होत नाही. त्यावेळेला भगवान तिथून गुप्त झाले. तिळ मात्र जै होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. गोपीला अभिमान झालेला पाहून भगवान तिथून गुप्त झाले. भगवान गुप्त झाल्यानंतर गोपी आक्रोश करू लागल्या आणि म्हणत होत्या मनवेडे रमतची नाही ग, मनवेडे रमतची नाही मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. किती वन 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 मी फिरले भेटीस जाता पाऊल थकले. मनवीडे रमतची नाही ग. अशा प्रकारे गोपी शोक करत होत्या आणि शोक करून वनामध्ये फिरत होत्या. भगवंता तुझ्यासाठी आम्ही घरदार सोडून वनामध्ये आलो आणि तू आमचा त्याग करून निघून गेलास. नाही तुझ्यासाठी आली कुंजवना तुझ्यासाठी आली म्हणून. गोपी मंडळी तुझ्यासाठी घरादाराचा त्याग करून आम्ही इथं आले आणि तू आमचा त्याग करून निघून गेलास.
असं गोपी रानावनामध्ये फिरत होत्या. त्यावेळेला साधू महात्म्यांच्या भेटी झाल्या. साधू महात्म्यांना म्हणत होत्या तुम्ही आमच्या भगवंताला पाहिलं का? ते म्हणत होते आम्ही कित्येक वर्ष झाली तपश्चर्या करतो, देव आमच्या नजरेत नाही, आमच्या स्वप्नात सुद्धा देव आला नाही. कोणी जटा वाढवल्या, कोणी झाडाला उलट टांगलेले साधू पाहिले. ते साधू म्हणाले भगवान काय एवढा सोपा आहे काय? तेरा पता नहीं लगता. साधू संत बोलत होते तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता हो, भगवान कहाँ मिलता. कोई गाँव ढूंढा, कोई देश ढूंढा, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. एवढं तुळशी मातेचं महत्व आहे. त्यावेळेला गोपी इकडे तिकडे फिरत होत्या आणि त्यांना तुळशी मातेची भेट झाली. तुळशी मातेची भेट झाल्यावर गोपी म्हणाल्या तुळशी माते तू सांग ना देवाचा पत्ता, देव कुठं आहे? कारण देव तुला गळ्यामध्ये धारण करतात. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे जिधान. महाराज आता तुम्हाला श्लोक आठवतात तर कच्चित तुळशी कल्याणी, गोविंद चरण प्रिय, साहत्वाले तू कुलेरम. एवढं तुळशी मातेचं महत्व आहे. जेवढं तुळशी मातेचं महत्व आहे तेवढं गोपीचंद्राचं पण महत्व आहे. महाराज जे भक्त तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात आणि कपाळाला गोपीचंद्राचा टिळा लावतात, काळाचा सुद्धा लाग नाही मिळेल. जे भक्त कपाळावर गोपीचंद्राचा टिळा लावतात, काळाचा सुद्धा लाग नाही त्यांच्याकडे पाहण्याचा. महाराज म्हणले पारमार्थिक लाभ तर होईलच हो, व्यवहारिक सुद्धा लाभ होते. पहिले पुराण म्हणजे पहिले कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. दोन भाऊ होते, दोन सख्खे भाऊ होते आणि एक पारमार्थिक होता आणि एक नास्तिक होता. कालांतराने दोघं भाऊ वेगळे वेगळे झाले. जो पारमार्थिक होता त्याच्याकडे संत मंडळी यायचे, महात्मे यायचे, वारकरी यायचे आणि ते महाराज मंडळी आल्यावर विचारायचे ते कोण आहे हो? ते समोरचे घर ते म्हणजे आमचा भाऊच आहे. ते भजनामध्ये कीर्तनामध्ये दिसत नाही म्हणजे झालेला महाराज म्हणले ते नास्तिक आहे, त्याला परमार्थ आवडत नाही म्हणले त्याला बोलवा म्हणजे गावातले लोक गेले बोलवायला. त्यावेळेला तो आला नाही. महाराज म्हणले तो आला नाही ना, आपण जाऊ त्याच्या घरी. महाराज त्याच्या घरी मध्ये गेले पण त्यांना आदर आतिथ्य केलं नाही. संत आले, महात्मे आले म्हणून काहीच नाही केलं. त्यावेळेला ते संत महात्मे त्याला म्हणाले तू
भजनामध्ये कीर्तनामध्ये येत नाहीस, भजन करे जाव, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावी, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा. ते म्हणला महाराज हे भजन कीर्तन सोडून बोला, मला ते आवडत नाही, ते मला अजिबात सांगू नका, मला दुसरं काही करतो, मला ते भजन कीर्तन सोडून. त्यावेळेला त्याच्या जवळ एक कुंभार राहत होता. ते कुंभार परमार्थिक होता. मस्त तो रोज देवपूजा करायचा, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायचा. महाराज म्हणले तो काय करत जा म्हणले, रोज उठून फक्त त्या कपाळावरला कुंभाराच्या गंध बघायचं म्हणजे, हे तुझ्यासाठी नेमच नाही. पण त्याचा गंध बघितल्याशिवाय अन्नही घ्यायचं नाही, पाणी घ्यायचं. हा तेवढं करतो मला. ते काय समोरच काम करता मला म्हटलं की त्याचा गंध बघायचा. हे सूर्यवंशी उशिरा उठायचं आणि ते कुंभार समोरच काम करायला असायचं. एक दिवस असं झालं की कुंभार लवकरच उठून पहाटच उठून गेला माती आणायला. हे फिरायला त्याच्या घरात गेलं, कुंभार बघितला, गावात हिंडायला इकडं तिकडं, कुंभार सापडला नाही. काय करावं म्हणा, त्याला त्याचा गंध बघितल्याशिवाय गंध पाणी प्यायचं नाही. फिरायला इकडं तिकडं हिंडायला, कुंभार काय सापडला. ते कुंभार गेला होता शेतामध्ये माती आणायला आणि ती कुंभार माती खणता त्याला सापडला सोन्याचा हंडा. सोन्याचा हंडा सापडल्यावर कुंभारानं काय केलं, ते हंडा तर निघालाय, आता कोणी पाहिलं का? कुंभार असं वरी बघला, वरी बघितल्या हे तिकडून येऊ लागलं, हे तिकडून येऊ लागलं आणि हे म्हणला पाहिला पाहिला पाहिला. हे म्हणला पाहिला तर पाहिला, कोणाला सांगू नको. हे काय पाहिला म्हणायले, ते काय पाहिला म्हणायले. हे म्हणायले पाहिला तर पाहिला, कोणाला सांगू नको. ते कपाळावर गण पाहिला म्हणू लागले ती. आणि हे म्हणायले ह्याला म्हटलं काही घंटाच पाहिला, पाहिलाच तर पाहिलाच म्हणला, अर्धा करू नको, याच्यातला अर्धा तुला देतो म्हणला. जवळ आल्यावरती म्हणला दुसऱ्याच्या कपाळावरला गंध पाहिला तर अर्धा सोन्याचा हंडा सापडला म्हणला, आणि मीच कपाळावर होतो काय होईल म्हणून महाराज म्हणले तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कडवळा वैष्णवांचा. म्हणजे वारकऱ्याविषयी संतांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ असली पाहिजे. आपल्या गावामध्ये वारकरी आले, त्यांना विचारलं पाहिजे महाराज तुमची व्यवस्था आहे का, त्या पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, साधू संतांना विचारली पाहिजे. पण लोक लांबूनच जाते महाराज वारकरी कट मारते, दुसरी गलीच बदलली वारकरी बदलली. वारकऱ्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ असली पाहिजे. पण काही काही वारकरी महाराज नुसते कपाळाला गंध लावला म्हणजे काय वारकरी नाही. ती काय ते वारकरी नुसते गंध लावते, त्यांच्या घरच्यांना विचारावते काय ते त्यांच्या घरच्यांनाच माहित असते. आपण म्हणावं महाराज आपण म्हणावं मावशी तुमच्या मालकाच्या कपाळावर काय गंध होते, तो मोठा तुमचं काय भाग्य. ती म्हणती महाराज त्याच्या गंधावर जाऊ नका, ते दररोज घरी एक नवीन चप्पल घेऊन येते म्हणजे मंदिरात गेले की, त्याच्या गंधावर जाऊ नका म्हणले तुम्ही. रामायणाची दरी आवड आहे म्हणजे महाराज, रामायणाची आरती झाल्याशिवाय घरी येत नाही म्हणजे. काय करते ते सगळे लोक घरी गेले की बल्ब घेऊन येतात म्हणजे घरी. आम्हाला बल्ब घ्यायची गरज नाही, बल्ब दररोज मंदिरावरलीच गल्प. आता असले वारकरी म्हणले काय देवाला आवडते अंतःकरणामध्ये प्रेम नाही काय नाही, असे वारकरी देवाला आवडतील का? एकदा असेच वारकरी याच्या नादेला म्हणून आमच्या मला पंढरपूरला गेले म्हणजे आषाढी वारीमध्ये. पंढरपूर आषाढी वारीमध्ये गेले आणि महिनाभर आंघोळच केलं नाही म्हणजे ते बिस्किट हे ते पुणे वाटते ते गोळा करण्याच्या नादात एक महिना आंघोळच केलं नाही. चंद्रभागेमध्ये गेले, मग त्या वारकऱ्याचे त्याच वारकऱ्याच्या पिशवीतली साबण काढली, आंघोळ केली, त्या वारकऱ्याचा गंध लावला, त्याची पिशवी घेऊन घरी आली. आता असे वारकरी म्हणले काय देवाला आवडते असे वारकरी? महाराज म्हणले वैष्णवाविषयी साधू संतांविषयी अंतःकरणामध्ये कळवळ असला पाहिजे. कोणाच्या होता 5 मिनिटांमध्ये अगदी उदाहरण विठाल संत मंडळी आली. त्यावेळेला कबीरदासजी उठून कबीर संतान मन केले, बैसावया दिले तृणासन. कबीरदासजी उठले, साधू संतांना नमन केलं आणि बसण्यासाठी आसन दिलं. त्यावेळेला पत्नीला म्हणाले संतांना जेवणाची व्यवस्था कर. कांतीशी म्हणत संत उपवासी, संत उपवासी आहेत, त्यांच्या जेवणाची आपल्याला व्यवस्था करायची म्हणली. त्यावेळेला पत्नी म्हणाली मालक 15 दिवसाचा उपवासी उंदीर 15 चक्रा मारून मेला तरी आपल्या घरामध्ये अन्नाचा कण मिळणार नाही, एवढी परिस्थिती आपली गरीब आहे आणि संतांच्या जेवणाची व्यवस्था आपण कशी करावी? त्यावेळेला पण पत्नी म्हणाली मालक तुम्ही चिंता करू नका, आपल्या गावातील वाणी सावकार 7 वाजता झोपते म्हणजे दुकान लावून,
आता तर 10 वाजले. आता समोर आता तर 10 वाजले. गाड झोपेत असेल म्हणजे काय करू म्हणले, संतांच्या जेवणासाठी आपण काय करू म्हणजे चोरी करू. चोरी करण्यासाठी ह्या दोघांचं बोलणं चाललंय. तेच ऐकलं. त्याचा मुलगा ऐकत होता. त्याचं नाव होतं कमाल. मुलगा ऐकत होता आणि मुलगा समोर आला. म्हणला, बाबा आईला घरी राहू द्या म्हणले, आपण दोघं जाऊ चोरी करायला. आता कशासाठी चोरी करायला ते लक्षात राहू द्या बघ. हृदयी कळवळा वैष्णवांचा, वैष्णवाविषयी किती तळमळ असावी हे महाराजांच्या मध्ये सांगतात. हे दोघं चोरी करण्यासाठी गेले. चोरी करण्यासाठी गेले. त्या दुकानाला असं छिद्र पाडलं. मध्ये एक माणसाला जाता येईल एवढं. कमाल आतमध्ये गेला. आतमध्ये गेला आणि ते पुढे पाहिले. ते द्रव्याची राशी धन ते समोर पाहिलं. नाराज झालं. नाराज झालं. त्यावेळेला पुढे ते देखील द्रव्याची राशी नाही उपयोगासी बोलिया. नाराज झाला. आणि त्या जागी जर आपण असतो महाराज, खिशे तर भरलेच असतील पण धोत्र सुद्धा बांधून आणला असता. संताचा बचडा होता की त्याच्यामध्ये भुलणारा नव्हता. असे विचार केला आणि थोडं पुढे गेला. पुढे गेला तर त्याला डाळ आणि पिठाचं पोतं दिसलं. पुढे ते देखील डाळ आणि पीठ. आनंदल मोठ मन त्याच. खुश झाला. बाबा सापडलो होता आणि डाळीच आणि पिठाचं पोतं. रुमाल फेका म्हणले बाबा. बाबाने रुमाल फेकला. त्या रुमालाचं चोवेरी केलं. ते म्हणजे 4 पदर केले. त्याच्यामध्ये डाळ आणि पीठ टाकलं. डाळ सांडत नव्हती पण पीठ गळतच होतं. एवढी चित्र होती त्याला. एवढी परिस्थिती होती. आणि संतांच्या पुरतच घेतलं. घरच्याचा सुद्धा विचार केला नाही. घरच्याला लागल, संताला जेवढं लागतंय तेवढंच शिदा घेतला. आणि म्हणलं, बाबा हे घ्या शिदा, झालं आपलं काम. संताच्या पुरती सामुग्री घेतली. गाठ ती बांधिली. तेव्हा त्याने गाठ बांधली आणि गटुडं बाहेर दिलं. आणि कबीरदासजी म्हणले, बाळा झालं आपलं काम, चल आता. पण ती कमाल होता. कमाल म्हणला, बाबा तसं नाही जायचं म्हणलं. आता ह्या दुकानदाराचं दुकान फुटलंय. त्या फुटलेल्या दुकानाचा फायदा चोर घेतील आणि ह्याचं पूर्ण दुकान लुटून नेतील. मग काय करतोस बाळा? सावध त्या वाण्या करून येतो. त्या वाण्याला सावध करतो म्हणले. मग ती कमाल असं बोलला आणि त्या वाण्याकडे म्हणला, ए उठ म्हणला, तुझं दुकान फुटलंय. त्या फुटलेल्या दुकानाचा फायदा चोर घेतील. तुझं सर्व सामान चोरून नेतील. पैशावाली म्हणा दुकानदार काय झोपलेला होता काय करायचं? पैशावाल्याला झोपील झोपलेला होता. बरोबर आहे. लगेच उठला आणि धावत आला इकडं. तो चोर दिसला त्याला. चोर दिसला इकडं. त्या अंधारामध्ये त्याला चोराचं फक्त तोंड दिसलं नाही. चोर दिसला म्हणून दुकानदार पळतच बघा. आता मोठे व्यवसाय करते. मोठे दुकान असले की काय असतं त्याच्यामध्ये सामान लावलेलं असते. जागा असते इकडे तिथं जाण्यासाठी सामान घेण्यासाठी. तशी जागा होती. लागली या दोघांची पळापळी. मध्येच पळापळी लागली असताना ते छिद्र होतं का नाही. जशी पाण्यात सुळूक जसं मासा मारते तशी ह्या कमालानं सुळूक मारली. आणि मुंडकं गेलो कबीरदासजीच्या हातात. पण पाय दुकानदाराच्या हातात आले. पाय दुकानदाराच्या हातात आल्यानंतर मुंडकं कबीरदासजीच्या हातात गेला आणि कमाल कबीरदासजीला म्हणला, बाबा 15 दिवसापासून तुमच्या अन्नामध्ये पोटामध्ये अन्नाचा कण नाही. ह्या दुकानदारांना जर जोरात पाय वडले तर बाबा तुमच्या हातून मुंडकं सुटेल. आणि मुंडकं मध्ये आलं तर मी याला ओळखून आणि तो दुकानदार सगळ्या गावात ओरडून सांगेल की कबीरदासजी आणि कमाल रात्रीची चोऱ्या करतात आणि दिवसा संत जीव घालतात. हे जर संत मंडळीला कळालं तर संत मंडळी आपल्या घरी येणार नाहीत. संत मंडळी आपल्या घरी जेवणार नाहीत. असं म्हणल्यानंतर काय करू बाबा? बाळा काय म्हणतो तू? काय करू मी? जाता जाता तुम्ही कापा माझे शिर. माझं मुंडकं कापा म्हणले बाबा. कोणता बाप आहे बरं आपल्या स्वतःच्या एकुलत्या एका मुलाचं मुंडकं कापे? त्यावेळेला कबीरदासजीला मुलगा म्हणाला, बाबा तुमच्याकडे पर्याय नाही. माझं मुंडकं तोडल्याशिवाय आता घरी आलेले संत मंडळी आपली जेवणार नाहीत. मग माझं जर तुम्ही मुंडकं जर नाही कापलं, न कापिता शिर होईल फजिती, घरासी न येती संत कोणी. महाराज म्हणले, शिर जर तुम्ही नाही कापलं तर आपल्या घराला संत मंडळी येणार नाही. नाही इलाजाने कबीरदासजीने कमालाचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं घेऊन घरी आले. आणि पत्नी म्हणाली, हो तुम्ही शिदा तर आणला पण कमाल कुठे?
त्यावेळेला कबीरदासजी पत्नीच्या गळ्यात पडून रडू लागले आणि म्हणू लागले, संतांच्या भोजनासाठी आपल्या बाळाने प्राणाची आहुती दिली ग, मुझे आज पता चला पूरा भक्त कमाल आधा भक्त कबीर. त्यावेळेला असं कबीरदासजी बोलत होते आणि म्हणाले, आपल्या संतांच्या भोजनासाठी आपल्या बाळाने प्राणाची आहुती दिली. पत्नी होती महाराज, ती म्हणजे जाऊ द्या, लेकरू गेलं ना, जाऊ द्या, घरी संतजन आलेले, संत मंडळी आले तरी रडायचं नसते. घरी संत आल्यावर दसरा दिवाळी तोची अमास सण, सगळी संत जन भेटत येते. घरामध्ये संत मंडळी आले म्हणले असं रडून चालणार नाही. ती पत्नी अशी म्हणली आणि स्वयंपाकाला लागली. महाराज स्वयंपाक केला, संत मंडळी जेवली, रात्रीचा मुक्काम झाला. सकाळी संत मंडळी उठले, देवपूजा झाली, स्नान झालं, देवपूजा झाली आणि संत मंडळी निघाली आणि कबीरदासजीला म्हणले, कबीरदासजी येतो आम्ही. त्यावेळेला कबीरदासजी म्हणाले, मी येतो ना तुम्हाला वाट लावायला. कबीर निघाला बोलवीत. कबीरदासजी निघाले. आता इकडे या दुकानदाराने त्याचे पाय ओढले तर मध्ये पडलं ते, म्हणतो नाही काही नाही. मग तेव्हा मग दुकानदारानं गर्दा केला, तवबानियाने केला से बोबाटा, सूर धरी याला धावा धावा. गर्दा केला तरी चला म्हणले, चोर धरलाय. मुंडक मध्ये वडला, लोक जमा झाले, सगळे कोण लोक आले. म्हणले लोक नवल करून आले. म्हणले अरे पीठ हाताने पिठाने हात तर पडले तर याचं मुंडकं कुठे गेलं. म्हणले मुंडकाला लोक आश्चर्य करू लागले. मग गावातल्या राजाला सांगितलं, श्रुत केली वार्ता गावीच्या राजाला, तो म्हणे चोराला जीवे मारा. जीव मारण्याची शिक्षा दिली गेली त्याला. मग सूळ तो रविला भागीरथी तीरी, भागीरथीच्या तीरावर सूळ रवला. ज्या मार्गावर सूळ रवला होता त्याच मार्गाने संत मंडळी चालली होती. संत मंडळी जात असताना हे बिनामुंडकाचं जे शिर होतं का नाही लेकराचं, त्यावेळेला संत मंडळी म्हणले, कबीरदासजी तुम्ही काशीचेच ना, काशीचे ना तुम्ही. अहो आम्ही अख्खा महाराष्ट्र भरतो. म्हणले जिवंत माणसं भजन करीत नाहीत, नमस्कार करीत नाहीत, तुमच्याकडे असं कसं म्हणजे? आमच्याकडे भजन असे जिवंत माणसं भजन करीत नाहीत तुम्ही, आणि तुमच्याकडे शिर नसल्याला मुंडकं नसल्याला पण भजन करते काय? म्हणे ते म्हणले संतांची सेवा करता करता देह पडलेला असावा. ते म्हणले संतांची सेवा करताना देह पडलेला असावा, मग आमचा पांडुरंग परमात्मा काय झोपा काढतो काय? एवढंच जर अख्ख्या वारीचं पुण्य लावा आणि ह्याच्या बाळाला जिवंत करू. संत मंडळी म्हणली. ते म्हणला दुसरा म्हणला, जिवंत केला असतं पण त्याचं मुंडकं नाही ना. हो मुंडकं असतं ना तर बाळ जिवंत झालं असतं. म्हणजे कबीरदासजी म्हणजे आणू का मुंडकं? मग तुम्ही कसं काय आणलं? मग पूर्ण झालेला इतिहास सांगितला, असं असं घडलं. संत मंडळी म्हणले तरी म्हणले आले आले आम्हाला कमाल दिसला आणि नंतर कमाल दिसला नाही. त्यावेळेला कबीरदासजी इकडे आले. पत्नीची अवस्था आहे का म्हणजे महाराज, जिवंत लेकराला बोलावं असं शिर समोर ठेवले आणि जिवंत लेकराला बोलावं असं ती माता बोलत होती. नाशिवंत देह त्याचा केला त्याग, धन्य ते वैराग्य तुझे बापा. माय बोलत होती, किती तुझे गुन्हा आठवू मी आता, सत्वधारी सुता कबीराच्या. पत्नी बोलत होती, माईचे अंत करून नाही महाराज. ठेस जर बाळाच्या पायाला लागली तर माईच्या डोळ्याला पाणी येते. ठेस लागे बाळाच्या पायाला, ठेस लागे बाळाच्या पायाला, पाणी आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. आक्रोश म्हणून रडत होती. आणि त्यावेळेला कबीरदासजी आले आणि म्हणाले, ते मुंडकं इकडे दे. संत मंडळी आपल्या लेकराला जिवंत करणार आहेत. मरण प्राय झालेल्या जीवाला जसं मुखामध्ये अमृत होतावं आणि ते कसं ते जोरात उठते तशा ती
जीव आल्यासारखा झाला आणि ते मुंडकं कबीरदाजीकडे दिले आणि कबीरदाजी मुंडकं घेऊन संत मंडळीकडे आले. संत मंडळीने पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. पांडुरंग परमात्मा प्रगट झाला आणि पांडुरंग परमात्म्याने कमालाला घेऊन दिलं. सांगायचं तात्पर्य, कमालाच्या अंतःकरणामध्ये साधू संतांना जीव घालण्यासाठी कमालाने आपल्या प्राणाची आहुती संताची महाराज म्हणले, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही. जे भक्त रात्रंदिवस नामस्मरण करतात, ज्या भक्ताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, जे भक्त कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावतात, जे भक्त आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतात, ते देवाला परम पूज्य आहेत. अभंग तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठोबा. वाकोडे का नीट देव जाणे तुमच्या कायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूतरी होये तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुकावणे. आमचे परम मित्र मंजाभाऊ जी सुकरे
यांनी नवीन चॅनल तयार केले आता भक्तिगंध. सुंदर असं चॅनल आहे. मला त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि त्या चॅनलवर आपलं आता हे कीर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी ते चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि सुंदर अशी कीर्तन त्याच्यावर आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते चॅनल आपलंच आहे. आपल्या सगळ्याच चॅनल आहे. त्याच्यावर सुंदर आपल्याला ते सुंदर असं चॅनल त्याला सबस्क्राईब करा. आमची केदारेश्वर साऊंड सिस्टीम सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली. मंदिरामध्ये लावून आवड आहे बरं. त्या मंदिरामध्ये चिरकल्यासारखं होतं.